हा बॉस. कमांडर तुम्हाला एक ॲड्रेस पाठवते, तिथे जा आणि तिकडनं थोडंसं पनीर, दूध, दही हे असे पदार्थ विकत घ्या आणि ते लगेचच फॉरेन्सिकला पाठवा. हां. त्याच्यात भेसळ असण्याची शक्यता आहे, कारण सुमीला त्याच्यामुळे त्रास होतोय. ते करा आणि फॉरेन्सिकचे रिपोर्ट्स आले की मला लगेचच कळवा. आपल्याला या प्रकरणाच्या मुळाशी पोचायला हवं. मी वाट बघते. ओके बॉस, लगेच जातो. हा. काय ग, काय करतेस? कोणाशी बोलत होती? सांग ना, तू कोणाला तरी फोन केला होतास ना, कोणाशी बोलत होतीस? नमस्कार 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 नमस्कार. बोला साहेब, काय देऊ? होलसेल भावात डेअरी प्रोडक्ट तुम्हीच देता का? हो देतो की. दादा, हां. तुला म्हणालो होतो ना, हेच ते. बरं, नाव काय म्हणाला? सत्यवान. सत्यवान राव. बरं, मी रमेश आणि हे माझे मोठे बंधू सुरेश. बरं, आमच्या इथे जवळच एक हॉटेल आहे, तर आम्ही दूध, दही, पनीर होलसेल भावात कुठे चांगलं मिळतं याची चौकशी केली. सगळ्यांनी तुमचंच नाव सांगितलं की हो, म्हणून म्हटलं आज चवीला जरा घेऊन बघावं. बरोबर आहे, तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आलात बघा. तुम्हाला सांगतो, दिवसाला 500 किलो पनीर, 250 किलो दही आणि 700-800 लिटर दूध असं सहज विकतो मी. वा वा, चांगला मोठा व्यवसाय दिसतोय तुमचा. अहो, रेटच असा देतो की गिराईक दुसरीकडे कुठेच जात नाही. मग माल कसाही असो, काय फरक पडतो? आपल्याला कुठे खायचं आहे? जोक जोक केलाय, जोक. असा जोक जोक केला. ताई, डोंट टेल मी तू त्या पनीरवाल्याला कॉल केला होतास. अगं पण ताई, आपल्याला काय करायचं या सगळ्याशी? आणि करून करून काय करणार होतो आपण? प्रयत्न, हे सगळं थांबवण्यासाठी आपण प्रयत्न तर करूच शकतो ना. ताई, ती साधी माणसं असतील असं वाटतं का तुला? अगं, बाजारात खोटे पदार्थ विकतायत ते म्हणजे नक्कीच डेंजर असणार ते. अगं, आणि डॉक्टर म्हणालेत ना की सुमी आजी बरी होणार आहे. मग अहो, तुम्हाला सांगतो, आमच्यासारखा रेट आणि आमच्यासारखा उत्तम माल इथे आसपास तुम्हाला कुठेच मिळणार नाही. बोला, सांगा किती देऊ दिवसाला? 2-2 पाकिटं द्या. हा? किती? आता सध्यापुरती 2-2 पाकिटं द्या. एवढंच? अहो, काय मस्करी करता का? हॉटेल चालवता का? तुमच्या बिल्डीच्या माळ्यावर हॉटेल चालवता? जोक जोक केला. जोक हा आजचे दिवस सॅम्पल म्हणून द्या. हां. मग उद्या देतो ना तुम्हाला, मोठे ऑर्डर देतो. हा, असं म्हणताय? हो. बर, ठीक आहे. हे पनीर पिशवी. अगं, पण सुमीसारखे बाहेर आणखीन लोक असू शकतात ना, ज्यांना या सगळ्या गोष्टीचा त्रास होतोय किंवा इथून पुढे त्रास होऊ शकतो. मग त्यासाठी कोणीतरी आवाज उठवायला हवा ना. अगं ताई, छोट्या छोट्या डेअरीपासून मोठमोठ्या मॉल्समध्ये, हॉटेल्समध्ये असे पदार्थ वापरले जातात. अगं, हॉटेल्सला तर सरकारने नियम करून दिलेत. अगं, जिथे असं पनीर वापरलं जातं तिथे ॲनालॉग पनीर असं लिहायला हवं. पण कोणी ते लिहितच नाही, कारण लिहिलं तर कोणी ते पनीर खाणारच नाही ना. अगं ताई, आणि या सगळ्यामध्ये मोठमोठे गव्हर्नमेंट ऑफिसर, पॉलिटिशियन्स यांचाही हात असणार, म्हणून तर हे सगळं होतंय ना. अगं ताई, आणि आपण किती आणि कुठे कुठे थांबवणार आहोत सगळ्यांना? आणि तुला काय वाटतं की आपल्यासारखे सामान्य माणसं अशा लोकांना शोधून काढतील? ते पोलिसांचं काम आहे ना, त्यांना करू देत ना. हो, ते पोलिसांचंच काम आहे. पण माझ्या एका वाक्याचा भरपूर फरक पडलाय. चल, तुम्हीकडे जाऊया. हो, एक नंबर क्वालिटी आहे बरं का. रमेश, हा दादा सुरेश, पनीर लय मऊ दिसतंय. कुठल्या गाईला असं पनीर जमेल वाटत नाही रे. तर तुम्ही स्वतःच बनवता? हा? जोक जोक केला. जोक. सांगा ना, तुमचा स्वतःचा गोठ आहे का बाहेरून विकत आणता? अहो, त्याच्याशी तुम्हाला काय करायचं या? पनीर आवडलं की नाही? आवडलं ना पनीर? झालं तर मग. अहो, आता तुम्हाला एवढी मोठी ऑर्डर द्यायची ना, मग म्हणून आपलं जस्ट इन्फॉर्मेशन, बाकी काय नाही. हे बघा, तुम्हाला माल घ्यायचा तर घ्या, नाही तर समोर दुसरी डेअरी आहे, समजला का? अहो, नाही, 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 द्या द्या द्या, घ्यायचंय घ्यायचंय, द्या हां. द्या द्या. हे घ्या.
हे पैसे घ्या हा? फोन करतो तुम्हाला हा करा. मोठी ऑर्डर द्यायला हो, हो. हा, येतो या चला. या, या. सत्यवान राव हो. भेटू हा हो, हो, या. काय कमांडर कसं बोलला तुम्हाला तोंडावर अपमान केला तुमचा कसं ऐकून घेता तुम्ही मी नसतं ऐकून घेतलं लग्न झालंय नाही बुवा मग झाल्यावर भेट मला आणि ऐक ना कत्री हे लॅब मध्ये दे रिपोर्ट मी कलेक्ट करतो म्हणून सांग. चालेल चला घे ना श्रीवल्ली. अरे मला खावंसं प्यावंसं वाटत नाही रे कसं तरीच होतंय. का अगं असं करून कसं चालेल हा? आता आपल्याला एवढी औषधं पचवायची तर शरीरात पाणी असायला हवं की नाही हा? घे पटकन पिऊन टाक. घे 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 घे. मुर्गन पर जबरदस्ती करने का अंजाम बुरा होगा. हो मग मी पण धनुष है. अगर मेरी बात नहीं मानी तो उसका अंजाम बहुत बुरा होगा. काय रे धमकी देतोयस मला. धमकी नहीं सरबत देतोय. घे ना प्लीज ये उठ पटकन. उठ उठ उठ. नातीचं. सावकाश. ओ ये, ये. आय, हे घे. आय. मस्त घे आणि पटकन पिऊन टाक. हे घे. तू पण घे ना उन्हाळ्याचे दिवस आहेत एवढे बरं वाटेल. मी घेतो नंतर अजून भरपूर आहे. तू आधी संपव. घे पी पी पी. त्रास होतोय का ग खूप? जरा काही खाल्लं प्यायलं ना की लगेच पोटात कळ येते रे. फोन वाजतोय घे बाबा. अरे कामाचं असेल घे ना. अजिबात नाही. जोपर्यंत तू हे सरबत संपवत नाही तोपर्यंत मी काहीच करणार नाही. मी इथेच बसून आहे. तुम्ही ना असं वागून खूप आजारी असल्यासारखं भासवताय मला. एवढं काही जीवावर बेतण्यासारखं झालं नाहीये. श्रीवल्ली असं नाही म्हणायचं आणि असं मनात सुद्धा नाही आणायचं. आता बरं वाटत नाही म्हटल्यावर काळजी करावी लागेल ना. नाहीतर उगाच आम्हाला टेन्शन. मुरगन टेन्शन लेता नाहीये देताय. आणि एवढी काळजी करू नकोस. ही श्रीवल्ली ज्युनियर KTRचं तोंड बघितल्याशिवाय कुठेही जाणार नाही. झाला सगळा ड्रामा करून झाला. आता सरबत पी. चल घे 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 पी. पिते ना. निशी अगं काय झालं कसले आवाज आहेत आपल्या घरात काही भूतभीत आलंय का काय झालं काय. काकू विचारा जाऊन त्या भूताला. हे छोटी कौशिकी नावाचं भूत आहे ना कुणाचंही ऐकत नाहीये. अगं भूक लागली असेल तिला. लहान बाळांना भूक लागलेली कळत नाही म्हणून चिडचिड करतात ते. चेतना काकू तुम्हाला काय वाटतं मी प्रयत्न केले नसतील का. मग तिला खाऊ घालायचे मी खूप प्रयत्न केले पण एक घास खाईल तर खरं. काकू मी आता थकले. मला खूप वैताग आला हिचा आणि मला नाही जमणार आता अजून हिला सांभाळायला. माझे पेशन्स संपले. काकू तुम्ही एक काम करा ना. काय तुम्ही हिला सांभाळू शकता. मी हो तुम्ही खूप छान सांभाळू शकता. ओके तुम्ही सांभाळा. मी जाते. बाय बाय. अगं थांब मी तारिणीला फोन तर करते.